शाळेच्या वतीने तो कार्यक्रम म्हणजे जरी ते आपल्या देशाच्या सीमेवर संरक्षणासाठी उभे आहेत, पण त्यांना जन्माला घातलेले यांचंही बलिदान आपल्याला कमी लेखून चालणार नाही। यांचंही बलिदान हे तेवढंच आहे, यांचाही त्याग हा तेवढाच आहे। कारण की 2 दिवस मुलगा जर गावी गेला तर तिसऱ्या दिवशी त्याला फोन करून विचारलं जातं, तुला 2 दिवस का लागले, घरी का आला नाही? आणि कित्येक वर्ष आपल्या मुलाला आपल्यापासून देशाच्या सीमेवर संरक्षणासाठी पाठवणारे आपल्याच गावातील वीर माता, वीर पिता आणि त्यांच्या वीर पत्नी हेही तेवढेच महत्त्वाचे आहेत। म्हणून यांना मागं सोडून यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही। यांचा सन्मान नुसता 15 ऑगस्ट 26 जानेवारी ज्या दिवशी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि संविधान लिहिल्यानंतर आपल्या देशाची सुरुवात, आपल्या देशाचा कार्यभार आज 26 जानेवारी पासून चालला। त्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं तेही आपल्याला नाकारता येणार नाही। आणि हे जे वीर माता पिता बसलेले आहेत, अनेक योजना येतात, अनेक जवान मरतात। काय होतं, टीव्हीवर बातमी आली, अनेक क्रांतिकारांनी हमला केला, पाकिस्तानाच्या क्रांतिकारांनी हमला केला आणि बातमी आली आज शहीद झाला। आपण पटापट मोबाईल काढतो, भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि दुसऱ्या दिवशी IPL ची मॅच बघतो, पिक्चर बघतो, आपला दैनंदिन व्यवहार चालू करतो। पण त्या दिवसापासून खरा संघर्ष जो चालू होतो त्या वीर माता, वीर पिता आणि त्यांच्या वीर पत्नींचा संघर्ष चालू होतो। कारण की त्यांचा मुलगा हा देशासाठी त्यांनी प्राण दिलेले आहेत, देशासाठी त्यांचं बलिदान दिलेलं आहे, पण आयुष्य त्यांना बिगर मुलाचं काढावं लागतं। म्हणून खरं बलिदान यांचंही तेवढंच महत्वाचं आहे। तुम्हाला सांगतो, पुण्याचा सूरज नाही 15 दिवसाचा सुट्टीवर आलेला होता, 15 दिवसात सुट्टीवर आलेला होता। 2 वर्षाची मुलगी होती। 15 दिवस सुट्टीवर आल्यानंतर मुलीला सायकल घेतली, सायकलीवर फिरवलं आणि सुट्टी संपल्यानंतर जेव्हा परत देशाची सेवेसाठी गेला तेव्हा आईला आणि आपल्या बायकोला वचन देऊन गेला, सांगितलं पुढच्या सुट्टीवर येईल तेव्हा आपल्या ताऊला मी शाळेत सोडेन, तिला शाळेत घेऊन जाईल। पण काय झालं, तो सूरज नाईक तिरंगामध्ये लिपटून आला, त्याचं मृत्यू तिरंगामध्ये लिपटून आलं। आजही ती त्यांची 2 वर्षाची मुलगी आईला विचारते की आई, माझे पप्पा केव्हा येतील ग, माझे पप्पा केव्हा मला शाळेवर सोडतील? असं आजही ती मुलगी आपल्या आईला विचारते। हे उत्तर त्याच्या आईकडे नाही का, आपल्याकडे नाही का, या सरकारकडे नाही। म्हणून हे जे बलिदान आहे हे त्याच्यात यांचाही तेवढा सिंहाचा वाटा आहे। तरी आपण शाळेच्या वतीने या सर्व वीर माता